खूप खूप शुभेच्छा. बघा 4 षटकांचा निर्धारित सामना आहे. 4 षटकांसाठी लिमिटेड तुम्हाला फक्त 20 मिनिटं असतील याची नोंद घ्यायची आहे. जो संघ उशीर करेल त्याला ताबडतोब पॅनल्टीचा सामना करावा लागेल आणि फलंदाज बाद झाल्यानंतर 38 सर्कलची जी रेषा आहे तुम्हाला कंपल्सरी क्रॉस करावी लागेल. टाइम आउटचा रूल तुम्हाला माहीत असेलच. डिसिप्लिन्स शिस्तबद्ध अशी स्पर्धा आहे. स्पर्धेवर आपण जर नजर टाकली तर अंतिम फेरीत धडक मारलेली अष्टविनायक ठाकूरपडा या संघाने आणि कालच्या दिवसामधून सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे ती गंगामाता गोंदवली या संघाने. जबरदस्त परफॉर्मन्स राहिला. तर पहिलं पॉवर प्लेचं षटक घेऊन येते गोलंदाज जगदीश. सामना करण्यासाठी सज्ज होणार आहे फलंदाज राजन. स्ट्रायकिंग एंडला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज संतोष. आमचे पंच सज्ज झालेले आहेत. स्कोरर सज्ज झालेले आहेत. तर लगेचच आपण गेम ऑन करूया. चेंडूला शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. परफेक्ट टायमिंग. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर जाते. दर्जेदार षटकार पहिल्या चेंडूवर. पहिल्याच चेंडूवर अतिशय जबरदस्त दर्जेदार षटकार बघायला मिळाला. स्टेप मध्ये बिघाड झालेला आहे. राजेने षटकाराने खातं खोललेलं आहे आणि शुभारंभ केलेला धावसंख्येचा. हॅलो, वेलकम. राजू पाटील, वीर तानाजी दापोडे या संघाचे अष्टपैलू असे खेळाडू राजू पाटील आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. जगदीश पुन्हा एकदा सज्ज होते. बॉलिंग ट्रॅकवर सामना करण्यासाठी सज्ज होईल फलंदाज राजन. चेंडूला बॅकफुटवर जाऊन पंच केलेला अतिशय चांगला फटका आहे. चांगल्या धावा मिळतील. चेंडू जाते कव्हर बाउंड्री सीमारेषेकडे. काय जबरदस्त लाजवाब फिल्डिंग तिथे बघायला मिळते. क्षेत्ररक्षक शरद याच्याकडून डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तब्बल हे बघा धावपल बघायला मिळते मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल इथे 5 धावा पलून पूर्ण केलेल्या आहेत. नाट्यमय क्रिकेट, फनी क्रिकेट बघायला मिळते. 40+ क्रिकेट आहे. अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. धावसंख्या वेगाने वाढते. धावपलकावर 11 विदाउट लॉस. बंद्रे मारुती काल्लेर बिना कोई विकेट खोए 11 रन. चांगली सुरुवात आहे पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये बंद्रे मारुती काल्लेर या संघाची. जय हनुमान सारंगाव संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. चेंडूला मात्र अतिशय चांगला फटका खेळलेला आहे. शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक दिलीप याचा अफलातून क्षेत्ररक्षण. जबरदस्त क्षेत्ररक्षण. निश्चितच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवतोय. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकावर 13 बिनबाद 13. चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये धडाकेबाद सुरुवात केलेली आहे. वेलकम ज्ञानदेव पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. वीर तानाजी दापोडे या संघाचे अष्टपैलू खेळाडू आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते जगदीश. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे. धावपलकावर 13. वेलकम. नंदेवजी पाटील, वीर तानाजी दापोडे संघाचे अष्टपैलू खेळाडू आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चेंडू गुडलेन स्पॉट ऑन उसळला आणि अगदी जम्पिंग फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला होता संतोष यांनी. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या कायम आहे. धावपलकावर 13. एक चेंडू अजून शिल्लक आहे. पहिल्या षटकातील एक चेंडू अजून शिल्लक आहे. शेवटचा चेंडू आहे पॉवर प्लेच्या षटकातील. मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक झेपवते ज्ञानदेव, पण बॅकअप करताना दिलीप याला पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण.
2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि 3 धावा सहज गत्या पूर्ण. अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 16. चांगली सुरुवात आहे, दमदार सुरुवात बघायला मिळते पहिल्या षटकामध्ये बंदऱ्या मारुती काल्हेरे संघाची. आपल्या होम ग्राउंडवर मात्र निश्चितच चांगला परफॉर्मन्स करताना 16 धावांची वेगवान भागीदारी दोन्ही सलामीवीरांमध्ये. एक लक्षात घ्यायचंय, आज अंतिम दिवस आहे. 4 षटकांसाठी फक्त 20 मिनिटं असतील याची नोंद घ्यायची आहे. आणि वेळेसंदर्भात प्लीज आम्हाला सर्व संघांनी सहकार्य करायचं, जेणेकरून बघा प्रत्येक सामना 4-4 षटकांचा कसा होईल याकडे लक्ष द्यायचं आपण. सुंदर असे मैदान आहे, थंडगार वारे वाहताना आणि वर्ष 2021 मधील शेवटची स्पर्धा आहे. बजरंग दुसऱ्या षटकासाठी सज्ज झालेला आहे. आमचे दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये सुनील म्हात्रे आणि पंच भाऊ पाटील. राजन एक षटकाराच्या मदतीने 11 धावांवर खेळतोय. संतोष खेळतोय वैयक्तिक 5 धावांवर. दोघांमध्ये चांगला ताळमेळ बघायला मिळाला नाही आणि प्लस पॉइंट आहे, कुठल्याही प्रकारचा गडी बाद झालेला नाही. तानाजी पाटील यांनी देखील चांगली पंचांची भूमिका पार पाडलेली आहे. स्पर्धेमध्ये राष्ट्रीय कबड्डीचे पंच देखील आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे ऑनफिल्ड पंचांनी. तिसरे पंच मनोज पाटील मैदानाच्या आतमध्ये जाताना. संजू पाटील आपले देखील हार्दिक स्वागत आहे. हे सतत एक हसतमुख चेहरा असणारे संजू पाटील. सूर्यकांत दादा आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. माणिक पाटील आपले देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. चांगला चेंडू होता, स्लोवर 1 धीम्या गतीने चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. धावसंख्या धावफलकावर स्थिर आहे 16. दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. वेलकम संदेशजी पाटील, आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मान्य श्री संदेश पाटील, त्याचबरोबर मान्य श्री सहदेव उमराटकर ह्या मान्यवरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन होतं. वेलकम. चांगला झेल मिड विकेट सीमारेषवर बघायला मिळाला. दिलीप होता तिथे, कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही. पहिला फलंदाज बॅक टू द डगआउट. संतोष याची खेळी संपुष्टात आलेली आहे. आता मात्र क्रमांक 3 वर खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सचिन एक तडाखेबंद फलंदाज आहे बंदऱ्या मारुती काल्हेरे संघाचा. निश्चितच खांडपे या ग्राउंडवर अतिशय धुवाधार फलंदाजी केली होती सचिन याने. चेंडूला शॉट अंपुल केलेला आहे. क्षेत्ररक्षक झेपावतोय. बघूया, चांगलं क्षेत्ररक्षण मानाजे होता तिथे. मिळतील 2 धावा फलंदाज राजन याला. राजन चांगली फलंदाजी करतो आपल्या संघासाठी. सलामीला येऊन धावसंख्या वाढते धावफलकावर 18. एका गाड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाला प्रारंभ झालेला आहे. निश्चितच गोलंदाज सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर मुंडोरा एंडच्या टोकाकडून. फेमस एंड आहे मुंडोरा एंड. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत ना. अतिशय चांगला चेंडू होता. अगदी फलंदाजाच्या बुंध्यामध्ये हा चेंडू टाकला होता. धीम्या गतीचा चेंडू. चेंज ऑफ द पेस, व्हेरिएशन बघायला मिळाला. धावसंख्या कायम आहे धावफलकावर 18.
चेंडूला मात्र बॅकफुटवर जाऊन कट केलेलं आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू जातोय पॉइंटला. डीप मधून क्षेत्ररक्षक झेपावते. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. शरद होता तिथे. चपल क्षेत्ररक्षक. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावफलकावर 20. 20 लॉस ऑफ 1 विकेट. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. गोलंदाज सज्ज होताना पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर बजरंग. चेंडूला ड्राईव्ह केलेला आहे. शफल होऊन अलॉंग दी कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते दिलीप द्वारा. आता मात्र निश्चितच संधी आहे गडी बाद करण्याची. 2 धावा सुरक्षित पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावसंख्येच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावर 22. करंट रन रेट 11.00 या सरासरीने आतापर्यंत धावा जोडल्या आहेत. आणि प्रोजेक्टेड स्कोर याचप्रमाणे जर धावा पूर्ण केल्या तर निश्चितच 45+ धावा धावफलकावर बघायला मिळतील. वर्ष 2021 ला आपण अलविदा करणार आहोत. गावदेवी पूर्ण संघ देखील या ठिकाणी उपस्थित झालेले. संघाचा संगणक आणि त्याचबरोबर त्यांचे इतर सहकारी सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मनोज टावरे आपण देखील व्यासपीठावर मंचावर यायचं आहे. मनोज टावरे आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आमचा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. निश्चितच वर्ष 2021 ला आपण अलविदा करणार आहोत आणि नवीन वर्षाचं आपण स्वागत करणार आहोत. 2022 या वर्षाचं सर्वांना ऍडव्हान्स मध्ये नवीन वर्षाच्या लक्ष कोटी कोटी शुभेच्छा. अध्यक्ष चषक 2021 माध्यमातून बंद्रे मारुती काल्हेर 40+ या संघाच्या वतीनं खूप शुभेच्छा. खूप काही सांगायचं आहे पण रनिंग कॉमेंट्रीमध्ये सांगता येत नाही. जसजशी वेळ मिळेल तसं तुमच्यापर्यंत जरूर आम्ही त्या गोष्टींचा उल्लेख करू. गोलंदाज सज्ज होताना बॉलिंग ट्रॅकवर. शॉर्ट ऑन पुल केलेला आहे. कंट्रोल पुलचा फटका. क्षेत्ररक्षक दिलीप आहे. चपल क्षेत्ररक्षक. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते. दुसरी धाव घेण्याच्या मोहामध्ये फलंदाज धावचित बाद होते राजन. तर अशा प्रकारे दुसरा गडी गारद झालेल्या बंद्रे मारुती काल्हेर संघाचा धावसंख्या धावफलकावर 23. हॅलो वेलकम श्यामजी चौधरी. वेलकम इंद्रपाल पाटील. वीर तानाजी दापोडे या संघाचे उत्कृष्ट खेळाडू आहेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. मनोज टावरे आमचा आवाज जर तुम्हापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. वेलकम हेमंजी भोईर. वेलकम नरेंद्र. नवीन फलंदाज विनायक येतोय. चेंडू मात्र अलॉंग दी कार्पेट जमीन लगत खेळलेला आहे. अतिशय दमदार फटका आहे. क्रॅकिंग शॉट 4 रन्स.
भारती धावपलकर 31. वेलकम संदेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत आहे. आज खूपच गारवा जाणवताना या खेळपट्टीवर, या मैदानावर. चेंडू मात्र बघूया, मिस टाइम फटकाय, सेफ शॉट आहे, सेफ लँड होतोय. क्षेत्ररक्षक शरद झेपावला होता, चांगले क्षेत्ररक्षण बघायला मिळते त्याच्याकडून. 2 धावा पूर्ण करतोय विनायक आणि या 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 33. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 11च्या सरासरीने बरोबर 33 धावा जोडलेल्या आहेत आतापर्यंत बंदऱ्या मारुती काल्हेर संघाने. नाणेफेक गमावल्यानंतर यानंतर सज्ज राहायचे दोन्ही संघांचे कॅप्टन नाणेफेक करण्यासाठी गावदेवी पूर्णा आणि वीर तानाजी दापोडे. पहिला ऑफिशियल कॉल आहे बघा, फक्त 3 कॉल दिले जातील. तिसऱ्या कॉलला जर नाणेफेक करण्यासाठी आपण इथे जर उपस्थित झाले नाहीत तर पेनल्टीचा सामना करावा लागेल. ऑर्गनायझर कमिटीकडून आमच्यापर्यंत सूचना आलेली आहे. वेलकम 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 मित्र, या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. मान्य श्री कुंदनजी पाटील साहेब यांचं वीर तानाजी दापोडे या संघाचे सर्वेसर्वा आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष, जिल्हा परिषद सन्माननीय सदस्य आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांसाठी शुभ आगमन होतं. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनापासून स्वागत. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. शेवटचा अंतिम षटक घेऊन येते गोलंदाज मानाजी. सामना करेल सचिन. सचिन 1 या धावसंख्येवर खेळतोय. विनायक 1 चौकाराच्या मदतीने खेळतोय 10 धावांवर. धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपलेला आहे 33. 2 गड्यांच्या मोबदल्यात. बघूया आता मात्र शेवटचा अंतिम षटक आहे. सचिन हा एक जबरदस्त मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आहे. बंदऱ्या मारुती काल्हेर संघाचा. मानाजी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंच भाऊ पाटील यांचा इशारा आहे. ते व्हाईट बॉल मिळेल अवांतर धाव आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या वाढते. धावपलकर 34. चेंडू मात्र बघूया, मिस टाइम फटकाय. क्षेत्ररक्षक जगदीश झेल घेतोय शॉर्ट फाईन लेगला. तिसरा फलंदाज बॅक टू द पवेलियन. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. एक अष्टपैलू खेळाडू आहे बंदऱ्या मारुती काल्हेर संघाचा. मित्रांनो, क्रिकेट खेळत राहा, हिट राहा, फिट राहा, स्वस्थ राहा, मस्त राहा. शेवटचा अंतिम षटक आहे. मानाजी लेफ्ट आर्म राऊंड द विकेटने मारा करण्यासाठी सज्ज झालेला आहे. क्लीन बॉल, यू मिस, आय डेफिनेटली हिट. फलंदाज बाद.
परफेक्ट स्विंगिंग यॉर्कर आणि त्रिफला बाद दांडी गुल झालेले आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहूया. हे पाहू शकता तुम्ही, परफेक्ट यॉर्कर आणि दांडी गुल. 38 या धावसंख्येवर तब्बल चौथा गडी गारद झालेला आहे बंदऱ्या मारुती काल्हेर या संघाचा. विजय येतोय नवीन फलंदाज. हा देखील एक चांगला खेळाडू आहे विजय. मानाजी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. चेंडू मात्र ऑन गॅप खेळलेला आहे. अतिशय चांगला फटका. व्हाट अ शॉट. परफेक्ट टायमिंग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. माझे कबीरा षटकारांनी आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. चेंडू मग मिस टाइम फटका. निश्चितच सॉफ्ट डिसमिसल. अजून एक फलंदाज बाद होते. धावसंख्या धावपलकावर 44. स्कॉट बँडच्या रूपामध्ये फलंदाज बाद झालेला आहे. विजय षटकार जरूर ठोकला. रिप्लेमध्ये पाहूया. अंधाधुंद फटका खेळण्याचा प्रयत्न आणि एस्टनच्या मागे चांगला झेल सूर्यकांत याने घेतलेला आहे. नवीन फलंदाज येते समाधान. नाणेफेक करण्यासाठी लवकरात लवकर यायचं आहे. वीर तानाजी दापोडे संघाचा संघनायक आणि गावदेवी पूर्ण संघाचा संघनायक. शेवटचा चेंडू शिल्लक आहे पहिल्या डावातील. मुंडोरा एंडच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेला आहे मानाजी. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाही. अतिशय चांगला तेज तर्रार चेंडू होता. निर्धाव चेंडूची समाप्ती. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 44 धावा धावपलकावर आहेत. 45 धावांचं लक्ष आहे. जय हनुमान सारंगाव या संघाला हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर टू द्या मोहन भोईर. थँक्स. धन्यवाद जेवण. तर चला जाऊया मित्र, आपण टॉस बॉक्समध्ये 2 संघामधून होते. आजच्या स्पर्धेतील दुसरा सामना रंगतोय. मी मान्यश्री सहदेवजी उमराटकर आणि त्याचबरोबर हॅलो. तर मित्र, आपण जाऊया व्यासपीठावर. मंचावर काही मान्यवर मंडळी हॅलो आज या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण करूया. या व्यासपीठावर मंचावर आपण पाहतोय भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष वीर तानाजी दापोडे, या संघाचे सर्वेसर्वा जिल्हा परिषद सन्माननीय सदस्य आदरणीय कुंदनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान आज आयोजकांच्या वतीने केला जातोय. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत काल्हेरचे ग्रामसेवक राठोड साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान करूया. त्यानंतर या व्यासपीठ मंचावर मान्यश्री विद्यमान सदस्य आणि माजी सरपंच ग्रामपंचायत काल्हेर मान्यश्री संजय एकनाथ पाटील साहेब, मी सहदेव उमराटकर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करूया. या व्यासपीठ मंचावर उपस्थित आजच्या स्पर्धेला ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे ते मान्यश्री आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक समाजसेवक सन्माननीय सहदेव उमराटकर यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर गावदेवी स्पोर्ट्स पूर्णा या संघाचे कॅप्टन आदरणीय मनोज टावरे यांना देखील आपण सन्मानित करूया. स्वागत आणि सन्मान होतोय मान्यवरांचं पाहुण्यांचं. त्यानंतर
कव्या कंस्ट्रक्शनचे प्रोप्रायटर युवान एंटरप्राइजेस प्रोप्रायटर मान्य श्री राकेश, त्यानंतर सुनीलजी, धन्यवाद. चला आपण टॉस बॉक्स मध्ये जाऊया. दोन संघामधून केली जाणारी नाणेफेक. वीर तानाजी दापोडे विपक्ष गावदेवी स्पोर्ट्स. मी सहदेव उंबराटकर आणि त्याचबरोबर कव्या कंस्ट्रक्शनचे प्रॉपर्टर राकेशजी, सुनीलजी, आपण देखील यायचं आहे. सचिन, आपण देखील यायचं आहे. चला पूर्ण संघाचा संगणक आपण देखील यायचं आहे. चला दापोडे संघाचा संगणक आपण देखील यायचं आहे. मित्र, स्पर्धेचा शेवटचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधून आपण हा दुसरा सामना बघतो. दोन नामवंत संघामधून, बलाढ्य संघामधून वीर तानाजी दापोडे विपक्ष गावदेवी पूर्णा. दोन्ही संघाचे संगणक माझ्या समेत जॉईन आहेत. वीर ताणे संघाचे कॅप्टन मान्यश्री चिंतामणजी पाटील आणि त्याचबरोबर पूर्णा संघाचे कॅप्टन मनोज. दोन्ही संघांना प्रथम ऑल दी बेस्ट. मान्यवर आणि त्याचबरोबर दोन्ही कॅप्टन, तुमच्या माहितीसाठी स्पेशल कॉईन आहे. एका बाजूला आपण पाहू शकता अध्यक्ष चषक 2021, तर दुसऱ्या बाजूला स्पर्धेचा मुख्य ऑर्गनायझर संघ, आयोजक संघ. कोण बोलतं डिसाईड करा. बोला मनोज, काय म्हणणं आहे दादा? उडवा. तर आपल्याकडे वेळ फार कमी आहे. चिंता म्हणजे फक्त आपण एका स्वरामध्ये आपला निर्णय सांगायचा आहे. फिल्डिंग. धन्यवाद, ऑल दी बेस्ट दोन्ही संघांना. मान्यवरांनी देखील विनंतीशीर आपण पुन्हा एकदा मान्यवर कक्षामध्ये जाऊन विराज म्हणायचं आहे. थँक्यू मोहनदादा भोईर. पहिल्याच चेंडूवर एक दमदार चौकार पेश केलेला आहे. बजरंग यांनी चौकारांशी आपलं खातं खोललेलं आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला सुनील आहे. आता पाहतो आपण, तर पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. पॉवर प्लेचं षटक मुंडोरा एंडच्या टोकाकडून मनोहर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू जातो शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक तिथे दक्ष आहे. विनायक याचं चांगलं क्षेत्ररक्षण. लेग बाईटचा इशारा येतो पंचांचा. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 5. हॅलो. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका ऑन साइडचा आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. सुनील आणि बजरंग जोडी आहे. वैयक्तिक पहिला, सांघिक पहिलं, संघाच्या वतीनं पहिलं षटक आता तो गोलंदाज मनोहर. सलामी जोडी देखील आपण मैदानामधून पाहतोय बजरंग आणि सुनील. षटक क्रमांक पहिलं, विजयाचं लक्ष 45 धावांचं प्रतिषटक आपण विचार केला. 11.25 सरासरी आहे. थोडंसं मिसफील्ड आणि या ठिकाणी मात्र निश्चितच पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती. दुसरी धावेचा मोह आवरता आला नाही आणि दुसरी धाव घेताना मात्र महत्वाचा फलंदाज, ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार देखील पाहिला होता, बजरंग, हा बाद होतोय. दोन संघामधून नाणेफेक देखील झालेली आहे. वीर तानाजी दापोडे विपक्ष पूर्णा. ऑन द टॉस अँड फर्स्ट इलेक्टेड फील्ड पास. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले वीर तानाजी दापोडे संघानं. पुण्याच्या एकदा दोन्ही संघांना ऑल दी बेस्ट. महत्वाचा फलंदाज बाद होतोय बजरंग. नेक्स्ट नो बॅट्समन सूर्यकांत. बंद. या ठिकाणी मात्र चेंडूला सुंदर असा स्वीपचा फटका आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण. दोन क्षेत्ररक्षण बीट करून चेंडू जातोय. शॉर्ट फाईन लेग सीमा रेषेच्या बाहेर चौकार. सुनीलच्या बॅटमधून अतिशय प्रतिम उत्कृष्ट चौकार आपण पाहिला. चौकार संघात धावसंख्या 4 ने पुढे लागते. धावसंख्या होते ती 12.
विजयाचं लक्ष आहे 45 धावांचा प्रतिशत आपण विचार केला तर 11.25 ची सरासरी आहे आणि पहिल्या षटकारामधून एक चांगली दमदार सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात आहे. अरुंदी कार्पेट चेंडू जातोय अतिशय चांगले षटकार अरविंद याच्या माध्यमातून एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते आणि वारंवार मैदानामध्ये आपण थोड्याशा चुका पाहतो या ठिकाणी. मात्र तिसऱ्या धावेसाठी फलंदाज सूर्यकांत हा बाद होतोय. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती बंदरामध्ये कल्याण संघाची, त्याचप्रमाणे एक चांगली अग्रेसिव्ह सुरुवात आपण पाहतोय जनमान सारगवणे संघाची. धावसंख्या 2-14. वेलकम मानिक एंड वेलकम नितिन. आता मात्र विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज. 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 18 चेंडू विजयासाठी 31 धावांची गरज. आस्किंग रन रेट जे निश्चित थोडंसं कमी झालेले आता प्रतिषटकामागे 10.33 ची सरासरी असेल. चला प्लीज आपण बेल कमी घ्या. बॅट्समन दिलीप येतोय. एक संघातील सर्वात महत्त्वाचं ट्रम्प कार्ड आहे, उत्कृष्ट फलंदाज आहे, नेहमीच एक आक्रमक खेळ ज्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. मधल्या फळीतील अतिशय उत्कृष्ट फलंदाज दिलीप येतोय. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे फलंदाज सुनीलला. चला प्लीज थोडंसं बेल कमी घ्या. गोलंदाज सचिन येतोय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा थोडासा आत्मघातकी प्रयत्न. 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या जातात आणि या 2 धावेने सारंगाव संघ पोहोचतोय वैयक्तिक 16 या धावसंख्येवर. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. चेंडूला सुंदरसं फ्लिक केलं होतं. चेंडू ऑन साईडला येतो. मिडावून चेंडू जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत मिळते सहज गती 1 धाव. 1 धावेने संघ किती 17 धावसंख्येवर पोहोचतोय. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज सचिन. स्ट्राईक रोटेट करतो दिलीप. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका. बघूया चेंडू एक्झिट ट्रॅव्हल होतोय. वाडा शॉट. अप्रतिम उत्कृष्ट फटका. दिलीप याच्या बॅट मधून अप्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. चेंडू सीमारेषा बाहेर जाणारा. षटकार येतोय. षटकाने संघात धावसंख्या 7 धावेने पुढे सकते. धावसंख्या होती ती 23. आता मात्र लाईन चुकीची आपण पाहतोय. आउट ऑफ लेग स्टंप. खराब चेंडू थोडासा दिशांनी चेंडू स्वेर 12 आपण पाहतोय. 5च्या समांतर धाव मिळते. अवांतर 1 धावेने संघात धावसंख्या होती ती 24. अक्रॉस द लाईन अतिशय चांगला फटका. त्या सुरेखपणे चेंडूला सुंदरसं स्वीप केलं होतं. स्क्वेअर ऑफ विकेट आपण चेंडू पाहिला होता. आउटफील्ड अरविंद देखील याला आपण पाहिलं. काय लाजवाब क्षेत्ररक्षण झालं होतं. मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. 1 धावेने संघात धावसंख्या 25. आता विजयासाठी फक्त आणि फक्त 20 धावांची गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शेष आहे. पोल्यांचा चेंडू अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. 1 बाउन्स. एका टप्प्याने चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार. आज काय लाजवाब कामगिरी सुनील याच्या बॅट मधून आपण पाहतोय. आता आपण वैयक्तिक 16 धावा ज्याच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. धावसंख्या 29.
या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका बघूया चेंडू एक्झिट कुठे ट्रॅव्हल होतोय वाटा कॅच आता मात्र झेल खाली केला जातो महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय सुनील हॅलो हॅलो मित्र आपण जी स्पर्धा ऑब्झर्व करतो आपण जी स्पर्धा पाहतोय बांद्र्यामूर्ती काल्लेर आयोजित अध्यक्ष चषक 2021 या स्पर्धेसाठी खास करून सध्या आउट ऑफ टूर आहेत भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्मान्य कार्याध्यक्ष शेळूमाता वळ या संघाचे कॅप्टन सन्मान्य मंगेश भोईर यांनी देखील चालू सामन्यातील दोन्ही संघांना आणि त्याचबरोबर आयोजन कमिटीला ऑल दी बेस्ट केलेले धन्यवाद सध्या ते आउट ऑफ टूर आहेत तिरुपतीहून त्यांनी या शुभेच्छा पाठवलेल्या धन्यवाद मंगेश भोईर शेळू मातावळ संघाचे कॅप्टन आणि त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेटर सध्या यूट्यूबच्या माध्यमातून आपण स्पर्धा ऑब्झर्व करता आम्हाला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करता धन्यवाद मंगेश भोईर तर षटक क्रमांक 3 12 चेंडू 16 धावा एक छोटंसं समीकरण आता विजयासाठी प्रतिषटका विचार केला तर फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे राजेश येतोय नेक्स्ट न्यू बॅट्समन अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू हलक्यात बॅटने फक्त चेंडूला थोडासा टॅप केलं होतं चेंडू शॉर्ट थर्डमॅनला जातो एकदा मिळते फलंदाजाला एकदम संख्या धावसंख्या एकने पुढंच राखते 30 आता मात्र निश्चितच या सामन्यामध्ये कमबॅक बस असेल तर अतिशय अप्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी करावी लागेल ती बंदरामध्ये काल्लेर संघाच्या गोलंदाजाला 11 चेंडू 15 धावांची गरज अतिशय चांगला फटका चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट केला होता आणि चेंडू एका टप्प्याने मात्र आपण पाहिलं तर आउटफील्ड मधून अरविंदच्या माध्यमातून कलेक्ट केला होता अरविंद संघातील सर्वात महत्त्वाचा क्षेत्ररक्षक आहे कोच थोडेसे चिंतित आहेत आपल्या स्केलमधून चुकताना गोलंदाजाला आपण पाहिलं कुठल्या प्रकारची फेक नसावी पंचांकडे इशारा आहे तो डेड बॉलचा अगेन्स्ट पुणे राजनिक संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज आहे येणारे चेंडू 10 असतील विजयापासून अजूनही 14 धावा दूर आहे सामना अजूनही दोन स्थितीमध्ये 50-50 मध्ये या ठिकाणी माता चेंडूला सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका बघा हे फार महत्त्वाचं असतं सामना विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण दिलं तिथं महत्त्वाचं असतं आपण निश्चित पाहिलं होतं क्षेत्ररक्षण चांगलं झालं तर फेक देखील चांगली झाली होती मात्र एसटी रक्षक सचिन याला मात्र चेंडू व्यवस्थित कॅदर करता आला नाही आणि नाग एक धाव मात्र बोनीच्या रूपाने मिळते या एक धावेने संघ पोहोचतोय आता विजयाचं लक्ष 9 धावा 12 चेंडू 9 चेंडू आणि 12 धावांची गरज अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिली होती राजनेच्या माध्यमातून आता येणारे चेंडू 8 असतील आणि विजयासाठी अजूनही 11 धावांची गरज आता मात्र थोडासा संघर्ष दोन्ही संघांमधून पाहायला मिळतोय दोन्ही हात अतिशय खराब चेंडू उत्तम प्रार अप्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू जातोय सीमारेषे बाहेर चौकार खराब चेंडूचा उत्तम समाचार आपण पाहिला होता हा चौका या स्पर्धेचं एक टर्निंग पॉइंट ठरू शकतो एका लाजाव फटका होता टायमिंग अचूक होतं खराब चेंडू होता लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू होता फुल्लेंचा चेंडू होता आणि स्वीप केलं होतं चेंडूला चेंडू फाईन लेग सीमेच्या बाहेर जाणारा एक चांगला चौकार फलंदाज दिलीप याच्या बॅटमधून आतापर्यंत दिलीप याच्या बॅटमधून एक चौकार एक षटकार 2 एकेरी धावा 12 धावा आपण पाहतोय लाजवाब कामगिरी आहे एक धाव कंप्लीट झालेली आहे आता मात्र विजयाचं जे लक्ष आहे ते फक्त आणि फक्त 6 धावांचं 6 चेंडू 6 धावा कदाचित हा चौकार गेला नसता तर सामन्याला थोडीशी वेगळी कलाटणी असती मात्र जर त्याला क्रिकेटमधून महत्त्वाचं स्थान नाही आहे
जर भाषा आपण क्रिकेटमधून करूच शकत नाही आहे, कारण क्रिकेट हा परिपूर्ण अनिश्चिततेचा खेळ आहे. येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 6 धावांची गरज आहे. जेवण आता मी म्हणेन या 6 चेंडूमधून गोलंदाज तुम्हाला 6 धावा रोखायचे आहेत, या अगेन्स्ट फलंदाज या 6 चेंडूमधून तुम्हाला 6 धावा करायचे आहेत. तर बघूया सारंगाव की काल्हेर, काल्हेर की सारंगाव. आता मात्र निश्चितच बांद्र्यामध्ये काल्हेर संघातील गोलंदाज मिथून येतोय. एक मॅजिकल षटक आता आलं लागेल मिथून याला. फक्त आणि फक्त 6 धावांची गरज आहे. धावा किती झाले फार महत्वाचे नाहीये. 7 चेंडू आणि 6 धावा. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा आपण पाहतोय. आधीच कर्ज, अजून कर्जाचा बोजा. खराब चेंडू दिशाहीन चेंडू स्क्वेअर मारा. या ठिकाणी मात्र चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. षटकार, विजय षटकार येतोय. ज्यांची पहिली वाट त्यांनीच लावली यांची वाट. सकाळच्या सत्रामधून आपण पहिला सामना पाहिला आणि खरोखरच काय लाजवाब कामगिरी आज सारंगाव संघाने केली. ती सामन्यातील सामनावीरचा पुरस्कार निश्चितच वेताला मंदिर चे सन्मान्य अध्यक्ष प्रकाशजी पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण जर कुठं मान्यवर कक्षामध्ये असाल तर प्लीज आपण सॉरी आपण प्रेक्षकमध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. चला सारंगाव संघाचा संगणक आपण आता आपलं लिगली रिपोर्टिंग करायचं आहे. ज्यांची पहिली आम्ही वाट त्यांनीच लावली आमची वाट. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिलीप, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिले 2 गगनपेती षटकार आणि एक टर्निंग पॉईंटचा चौकार देखील त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलात. तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. निश्चित दोन खेळाडूंचा विचार झाला होता. सुनील याची देखील चांगली फलंदाजी झाली होती, मात्र कमी चेंडूमधून एक जास्त धावा ज्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या तोच ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. राठोड साहेब यांच्या शुभ हस्ते आकर्षक ट्रॉफी दिली जात आहे सामनावीराची. त्यानंतर स्पेशल गिफ्ट हॅम्पर आहे. संजयजी पाटील यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर दिलं जात आहे. हा होता सामनावीर जय हनुमान सारंगाव संघाचा दिलीप पाटील. सो वेल प्लेड दिलीप पाटील अँड बेस्ट लक टू नेक्स्ट मॅच. हॅलो, सारंगाव संघाचा संगणक थोडासा आयोजन कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. सारंगाव हॅलो, धन्यवाद. या ठिकाणी आमची मान्यवर मंडळी हॅलो हॅलो वेताला मंदिर ट्रस्टीचे सन्माननीय अध्यक्ष प्रकाशजी पाटील आज या व्यासपीठ मंचावर उपस्थित आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष गौरवाने सन्मान केला जातोय. प्रकाश पाटील
बेताल मंदिर ट्रस्टीचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. कॅमेरामन आपण थोडंसं स्टेज कव्हर करायचं आहे. या ठिकाणी मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान होत आहे. मान्य श्री प्रकाशजी पाटील आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि बेताल मंदिर ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष आहेत. हॅलो हॅलो पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत.